नमस्कार मैत्रिणींनो, यस कलाकृतीमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपण पाहत आहोत स्लीव्जवर. मैत्रिणींनो, आता हे आपले सारे चौकोन साखळी टाक्याने गुंतवून झाले आहेत. तर आता पहा आपण काय करू शकतो. तुम्ही हे चौकोन असेही ठेवू शकता किंवा मग यामध्ये एक असा सिंपल मध्यभागामध्ये एक सिंपल बुट्टाही टाकू शकता किंवा मग असे कडेला इथे मनीही लावू शकता, जेणेकरून तुमचं वर्क आणखीन गच्च होईल आणि आणखीन ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. तर पहा, मी इथे तुम्हाला काही दोन ते तीन प्रकार करून दाखवते, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. पहा, इथे आपण असा मध्यभागामध्ये एक मनीही ॲड करू शकतो, पण आता हा छोटा चौकोन असल्यामुळे एक मनी ॲडजस्ट होईल. पण तुम्ही असा छोटावाला बुट्टा इथे ॲडजस्ट करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या ब्लाऊज स्लीव्जवरती वर्क करणार आहेत, तेव्हा जर तुमचे हे चौकोन मोठे मोठे झाले असतील, स्पेस खूप राहिला असेल, तर तिथे तुम्ही शक्य होईल तेवढा बुट्टा ॲडजस्ट करू शकता, जो तुम्हाला आवडेल आणि व्यवस्थित दिसेल असा. किंवा मग हे तुम्ही असा एक मनी देखील 4 mm वाला एक मनी देखील असा ॲडजस्ट करू शकता, जेणेकरून तुमचं स्लीव्ज वर्क ॲट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसेल. हे पहा, आता इथे मी एक मनी तुम्हाला लावून दाखवला आहे. पहा, इथे चारी बाजूंनी आपण गहू मनी देखील इथे ॲडजस्ट करू शकतो. कसे करायचे? चारी बाजूंनी 4 आपल्याला हे लावायचे आहेत, जेणेकरून एक नवीन डिझाईन तयार होईल आणि डिझाईनही सुंदर दिसेल. या टाईप पहा, हे गहूमणी चारी बाजूने लावल्याने किती सुंदर लुक येत आहे. किंवा हा असा एक मणी लावू शकता किंवा सिंपलवाला बुट्टा तुम्ही या चौकोनामध्ये ॲडजस्ट करू शकता. खूप सुंदर स्लीव्ज वर्क दिसेल. तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती तुम्ही यामध्ये ॲडजस्ट करू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.